एक महत्त्वाची बातमी पाहूयात। एनसीसीएफ खरेदी केंद्रावर राज्यातील कांदा नाशिकच्या उमराणातील धक्कादायक हा प्रकार आहे। 20 ते 35 ट्रकमधून हलक्या प्रतीचा कांदा आणल्याचा आरोप करण्यात येतोय। कांदा उत्पादकांनी केलेला आरोप संस्थांनी फेटाळलाय। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रईस शेख यांनी। पाहूयात। नाफेडचे जाचक अटी आणि मिळणारा कमी भाव यामुळे शेतकऱ्यांनी नाफेड खरेदीकडे पाठ फिरवली होती। त्यामुळे नाफेडने तब्बल 6 वेळा आपल्या दरात वाढ केली। असं असताना देखील आज उमराणे गावाजवळ एका नाफेडच्या गोडाऊनवर चक्क MP आणि उत्तर प्रदेशमधून कांदा घेऊन गाड्या आल्या। मी सध्या त्या ठिकाणावर आपण पाहू शकतात का मोठ्या प्रमाणात हे जे गाड्या आहे हे कांदा घेऊन नाफेडच्या गोडाऊनवर आले आहे आणि या गाड्यांमध्ये कमी दर्जाचा निकृष्ट दर्जाचा कांदा असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे। जेव्हा शेतकऱ्यांना ही बाब समजली तेव्हा शेतकऱ्यांनी इकडे येऊन या गाड्या अडवल्या आणि त्यांची विचारपूस केली असता त्यांना असं आढळलं की या गाड्या चक्क मध्य प्रदेश आणि UP मधून आल्या आहेत। हे समजल्यानंतर शेतकऱ्यांनी इकडे गर्दी केली आणि हे गाड्या अडवून ठेवल्या। जोपर्यंत नाफेडचे अधिकारी आणि शासकीय अधिकारी इकडे येत नाही आणि शहानिशा करत नाही तर तोपर्यंत आम्ही हे गाड्या सोडणार नाही अशा पवित्रा शेतकऱ्यांनी येत्या। आता नाफेडचे अधिकारी काय भूमिका घेतात आणि खरंच हे गाड्या MP कडून आले आहे का हे पुढील चौकशी अंती समजणार आहे। रईस शेख, लोकशाही मराठी, मनमाड, नाशिक। आमचे मित्र आरसिंग ठोके यांनी मगाशी फोन केला की आपल्या उमराणे गावात नाफेड आणि NCCFच्या अंतर्गत जो कांदा खरेदी केला जातोय त्याच्या गोडाऊनवर MP आणि UP वरून गाड्या येत आहे आणि तो कांदा या ठिकाणी स्टोअर केला जातोय आणि महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांकडे चांगल्या प्रतीचा कांदा असताना तरी देखील MP UPचा सडलेला आणि खराब कांदा अतिशय निकृष्ट दर्जाचा कांदा या ठिकाणी आणून ते स्टोअर करतायत। हे नाफेड गोडाऊन आहे। 2-3 दिवसापासून आम्ही रेकी केली की इथं आम्हाला कानगी भेटली की बाहेरचा माल येतोय, शेतकऱ्यांऐवजी स्थानिक ऐवजी बाहेरून माल येतोय, तर कमी प्रतीचा आणि एकदम हलका माल येतोय। आज शेतकऱ्यांचा माल नाही घेता हे लोक MP मधून माल मागत आहे आणि आज 20-25 गाड्या आहेत। आम्ही अचानक आलो काही शेतकरी बांधवांना सोबत घेऊन तर रेट टाकले आम्ही आणि आम्हाला इथं दिसलं का 20-25 बाहेरच्या गाड्या येऊन उभ्या आहेत आणि हलक्या प्रतीचा माल लोड करते। 12 वाजता इथे आलो होतो। इथे इंदूरच्या गाड्या आलेल्या होत्या। इथून मागे फेडरेशन वगैरे होते आणि त्यांनी वखारला जे काम दिले महामंडळ ते आमचा जो माल खरेदी करत होते तेव्हा एकदम म्हणजे ते निकष पूर्ण लावत होती की 35 mm पाहिजे, 50 mm पाहिजे। आज जर बघितला ते गुरं सुद्धा हा कांदा खाणार नाही, इतका थर्ड क्लास क्वालिटीचा कांदा आज इथे लोडिंग होते। नाही, कुठलीच गाडी पळवून लावली नाही साहेब आम्ही। आणि माझा एकच मुद्दा आहे की धोंडेगाव आदिवासी संस्थेची एकही गाडी नाही, जो तुम्ही बाहेरचा कांदा म्हणताय तो कांदा ऑलरेडी CWCच्या हायर अथॉरिटीजने रिजेक्ट मारलेला आहे। तो माल आपल्याला तिथून काढूनच घेणार ना, तो ऍक्सेप्ट केलेला नाहीये त्यांनी। त्या मालाची परतवारी करून तो माल त्यांनी रिजेक्ट मारलेला आहे। तो रिजेक्ट मारलेला माल त्यांना आपल्याला वापसच द्यायचा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।